Hello, this is the My Artifact episode number 19. 1971. आजची तारीख आहे 18 जुलै 2020. लास्ट टाइम काल मी आजची तारीख 18 जुलै. आज सांगायचं म्हणजे इन द सेन्स की आज खूप काही असं एकदम नवीन इन द सेन्स की आज माझी दुसरी शो रील बनवली आहे. आणि पहिली शो रील ते बादल पिंटी सोबत इट वॉज नॉट गुड यार. बट श्रुतीची ही बनी म्हणजे श्रुतीसोबत मी काल शूटवर गेलो होतो आणि व्हिडिओ बनवला आणि आता एडिट केला आणि एक्सपोर्ट केला. इट वॉज बहुत जबरदस्त. मला तर बहुत आवडलं. एडिटिंगमध्ये मी स्टार्टिंगला एडिटिंगमध्ये खूप गलती करत होतो. यस, स्टार्टिंगमध्ये मी कसं की जे कोणते शॉर्ट्स घेत होतो ते बीटनुसार चेंज करत होतो, म्हणजे गाण्याच्या बीटनुसार. ऑब्विसली जर गाण्याचे बीट्स खूप जास्त असले तर फुटेजेस खूप जास्त लागतात. या हा माझा पहिला असं हे होता की आपण बीटवर आपण सीन चेंज करू. बट जेव्हा पाहायला गेलो तेव्हा बहुत घाईघाईच वाटत होतं. इट वॉज टू मच. मग त्यामुळे मी काय केलं की आज जे मी गाणं ऐकलं ते गाणं मी म्हणजे हे पण गाणं फास्टच गाणं होतं म्हणा, बट त्याला मी प्रॉपरली अंडरस्टँड केलं की गाण्याचा जो मुखडा आहे किंवा मुखडा म्हणजे की गाण्याचा जो स्टांजा आहे. याच्यावर स्टांजा म्हणजे याच्यामध्ये काही लिरिक्स तर नाही, याच्यामध्ये ओनली म्युझिक आहे. बट कसं आहे की त्या म्युझिकचा बीट कुठे थांबते, ओके, म्हणजे त्या बीट आणि त्यानंतर दुसरा बीट केव्हा सुरू होतो. आता बीट म्हणजे याच्यामध्ये हा बीट नाही का, आता एखाद्या टक 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 हे बीट मध्येच काउंट होतात. बट नंबर ऑफ बीट्स मिळून नाही का एक स्टांजा क्रिएट होतो म्युझिकचा. ओके, तो स्टांजावर मी सीन चेंज केला. तर त्यामुळे माझा जो लेंथ आहे, व्हिडिओची जे लेंथ आहे ती मॅक्सिमम राहिली, स्लो मोशन पण राहिलं आणि ते दिसायला बहुत ही जबरदस्त दिसते. इट वॉज टू मच. आणि मोस्ट ऑफ द एडिटर्स अशाच प्रमाणे करतात. सो आज मी त्याचप्रमाणे शिकलोय आणि इट वॉज गुड. येस, म्हणजे कसं एडिटिंग करताना किंवा शूट करताना आपल्याला जो एक्सपिरियन्स येतो तो खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आहे कारण या गोष्टीपासून आपल्याला जे इन्फॉर्मेशन भेटते, जो एक्सपिरियन्स भेटतो तो खूप मोठा आहे ऑब्व्हियसली. आणि एक्सपिरियन्स मोठा असला की त्यानुसार आपल्याला ज्या गोष्टी शिकायला भेटते त्या पण मोठ्याच असतात. येस, म्हणजे जस्ट लाईक एडिटिंग करताना आता बघ, मी पहिल्या जेव्हा एडिटिंग करायला लागलो तेव्हा मला काहीच माहित नव्हतं, कट कसं करावं लागते, का करावं लागते. बट आता मी असं नाही म्हणत की मला एडिटिंग पूर्ण येते, नो. बट ऍटलिस्ट मला त्या स्टेज पासून आता तरी थोडं जास्त येते. या म्हणजे आता मी कलर ग्रेड करतो, कट करतो, एडिट करतो. एडिट म्हणजे इन द सेन्स की कोणता व्हिडिओ कुठे कट करायचं हे नाही. म्हणजे कट करता येते, स्प्लिट करता येते, हे करता येते, हे याचा मिनिंग नाही एडिटचा. एडिटचा मिनिंग हा आहे का तुम्ही तुमचा जो कोणत्या वेळेवर तुम्ही तुमचा सीन चेंज करता, कुठे तुम्ही कट करता, हे इम्पॉर्टंट आहे. येस, आपण कुठेही रॅन्डमली कट केलं तर इट लुक्स रिअली पथेटिक. येस, तर अशा वेळेस नाही का आपण खूप चांगल्याने प्रॉपरली अंडरस्टँड केलं पाहिजे मूडला. येस, कारण मूड हे रेप्रेझेंट करते गाणे, ऑडिओ किंवा सीन. ओके, जर तुमच्या याच्यामध्ये जस्ट ओनली व्हिज्युअल्स आहे आणि तुम्ही गाणे लावत आहे तर तुम्ही गाण्याचा जो मूड आहे ना तो पहिले तुम्ही अंडरस्टँड करा की गाण्याचा मूड काय रिप्रेझेंट करत आहे. तो हॅपी आहे, सॅड आहे, व्हॉट एव्हर इट इज. येस,
त्यानंतर मग ते गाणं तुम्ही प्रीमियर प्रोवर टाका आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा ऐका आणि त्याच्यानंतर बीटनुसार तुम्ही त्याच्यावर मार्क्स ऍड करा की इथे तुम्ही सीन चेंज कराल. ओके. आणि मग त्यानुसार मग फुटेजेस तुम्ही आणत जा. हे झालं ज्याच्यामध्ये जस्ट व्हिज्युअल्स आहे, ज्याच्यामध्ये ओनली गाणं किंवा ट्रॅक महत्वाचा असतो. बट काही काही असे असतात की जिथे रेकॉर्डिंग किंवा ऑडिओ इम्पॉर्टंट असते, म्हणजे जे कॅरेक्टर बोलते तर त्याचा पण मूड अंडरस्टँड असलं पाहिजे. सो ॲज एडिट करताना मला खूप साऱ्या गोष्टी माहीत पडल्या आणि खूप साऱ्या गोष्टी नवीन शिकायला पण भेटल्या. सो इट्स गुड. येस. आणि मला असं वाटतं की याचा मला फायदा होईलच. आणि ज्याप्रमाणे मी या साऱ्या गोष्टी नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की येस, आय एम द पर्सन हू मेक्स मूवी. येस, म्हणजे मी जे स्वप्न पाहिले होते का मी एक समोर जाऊन फिल्म मेकर बनेन. सो येस, आय एम द फिल्म मेकर. आणि माझी सुरुवात झाली आहे. पण आता श्रुतीच्या व्हिडिओ नंतर मग आता कोणता व्हिडिओ? येस, एक वैभवचा व्हिडिओ बनवायची अशी इच्छा आहे. येस, याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये दाखवायचं आहे की एक गव्हर्नमेंट प्रिपेअर करताना कोणकोणते प्रॉब्लेम्स येतात. तर त्याच्यामध्ये ऑडिओ खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये येस, ऑडिओ ट्रॅक खूप महत्वाचं, त्याच्यावर खूप काम करावं लागेल. आपल्याला असा कोणता ऑडिओ ट्रॅक शोधावा लागेल जो खूप सायलेंट आहे, ओके, सॅड आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला काही व्हॉइस ओव्हर हवे. तर त्याच्यानंतर मग व्हिज्युअल्स खूप कठीण नाही आहे. युजली माझा विचार असा सुरू आहे की वैभवला इथे बसूनच शूट करावं. येस, कारण जो माझ्या डोक्यामध्ये जी आयडिया आहे ती अशीच आहे की वैभव इथे बसून पढाई करते आणि आपण कॅमेरा इथे असं ट्रायपॉड लावून नाही का टाइम लॅप्स किंवा हायपर लॅप्स थ्रू आपण त्याला रेकॉर्ड करू, कारण ते फास्ट मोशन राहील. आणि काही काही व्हिज्युअल्स तर खूप सिम्पलच आहे, बहुत ही आसान वगैरे. बस ऑडिओ ट्रॅक खूप महत्वाचा आहे आणि तो त्याच्यावर खूप जास्त काम करणे इम्पॉर्टंट आहे. वेल, पण मला वाटतं हा थोडासा कठीण आहे. समजा जर मला या व्हिडिओ काही थोडासा दुसरा काही चान्स भेटला की दुसरा कोणाचा तरी व्हिडिओ बनवा, म्हणजे असे खूप सारे जण आहे म्हणा. इट वॉज लाईक वन मॅनचे पण आहे. त्यानंतर वन मॅन म्हणे की माझाही व्हिडिओ बनव म्हणे. आणि त्यानंतर मग सोनू पण म्हणजे माझी बहीण, माझा पण व्हिडिओ. आता जस्ट लाईक डिपेंड करते की, बट वैभवचा व्हिडिओ मी बनवीन ऑफकोर्स. मी याच्यावर थोडासा विचार करत आहे. जस्ट माझ्यावर आयडिया आली आहे म्हणा, बट अजूनपर्यंत मी याच्यावर फारसा थिंक नाही करत आहे. बट डेफिनेटली थिंक करत. सो आता तर एवढंच. येस, आता माझा क्वालिटी एक्सपोज झाली आहे. माझी साईट होती एक जीबीची फाईल होती प्रीमियर करून. जेव्हा मी एक्सपोर्ट केली फाईल, त्याला मी कॉम्प्रेस केली तर त्याची फाईल झाली 272 MB. सो इट वॉज गुड. येस, एकदा क्वालिटी पाहून घेतो. कधी कधी क्वालिटी पण घेऊन जाते.
बहुत ही जमेल. एक नंबर. म्हणजे कधी कधी नाही का मी माझ्याच कामाची नाही का खूप तारीफ करतो. बट या जेन्युअनली म्हणजे जेव्हा मी कोणतं प्रॉडक्ट बनवतो त्याच्यावर ते मलाच ते आवडत नाही आहे तर ऑब्व्हियसली लोकांना कसं काय मी कसं काय एक्सपेक्ट करू पण लोकांना ते आवडेल. सो मी जे बनवलं इट वॉज गुड. येस. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाही. येस मोस्ट ऑफ द शॉर्ट्स आहे काही रिपीटेड शॉर्ट्स आहे. जस्ट मी कसं पहिले ऑब्जेक्टला असं घेऊन असं टिल्टअप करून लुक बॅक केलं तो बहुत जबरदस्त इफेक्ट देते पण मी खूप वेळा वापर केला आहे. सो बरोबर तरी काम जमून जाईल म्हणा असं काही नाही. ऍक्च्युली मला पॅरालॅक्स शॉट खूप जास्त आवडते बट पॅरालॅक्स शॉट मी घेऊ शकलो नाही मोस्ट ऑफ द टाइम. घेतला म्हणा बट त्याचा वापर कुठे करू काही कळलं नाही. ते पॅरालॅक्स शॉट याने कसं आहे सब्जेक्ट मध्यात राहील आपण कॅमेरा त्याच्या अराउंड 360 घुमायचं. सो बहुत जबरदस्त शॉट आहे तो. येस बट आहे याच्यामध्ये म्हणजे हाफ ऑफ द पॅरलल शॉट म्हणजे छोटे छोटे पॅरलल शॉट्स आहे ना डूड लिटरली आहे ना. ऑब्विसली भूल जाता म्हणजे आहे शॉर्ट मीच घेतला मी कसा विसरू शकतो. सो हा व्हिडिओ आता मी टाकतो युट्यूबवर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आणि पाहतो कशाप्रमाणे लोकांना आवडते ते आणि कशाप्रमाणे लोकांना ते कमेंट्स येतात. बरोबर म्हणजे मी असं जास्त काही एक्सपेक्ट करत नाही ऍटलिस्ट तरी 50-60 तरी लाईक येईल. येस फेसबुक इंस्टाग्राम वगैरे जास्त आपली तेवढी पहुंच नाही ना. मी विशालला सांगितलंय शेअर करशील बा तर पाहू आता कुठपर्यंत जाते. सो ऑलराईट सो दिस इज द एंड. This is the My Artica episode number 1971. Right now we are at Varda, Maharashtra. Thank you.